जर्मन तत्वज्ञ फेडरिक निएत्जेने एक वादग्रस्त स्टेटमेंट केलं. गॉड इज डेड. देव मेलाय. माझ्या जन्माच्या वेळीच माझं मरण माझ्या नशिबात लिहिलंय की काय असं सगळ्यांना वाटत होतं. पण कोणाला हे माहित नव्हतं माझं नशीब म्हणजेच एक मरण होतं. खरं तर ना त्या मुलीने जीवच द्यायला हवा. असली मुलगी जगून काय करणार आहे. दिसू दे तुझा चेहरा. काढती ओढणी. माझं काय चुकलं होतं का ग? उद्याच्या परीक्षेची भीती वाटते. आजूबाजूच्या लोकांच्या नजरांची जास्त भीती वाटते. आपण जेव्हा सगळ्यांमध्ये वेगळे दिसतो ना तेव्हा लोकांचं लक्ष आपल्याकडे जातं. सुरुवात कुठून करायची हे कळत नाही असं जर वाटत असेल ना तर त्याची सुरुवात झालेली असते. या सगळ्यातून बाहेर राहिला हे संगीत या कलेचीच तिला मदत होणार आहे. तू रियाज नंतर करशील का ग? मला अभ्यास करताना त्रास होतोय. पण या संगीत शाळेत शिकणारी बाकीची मुलं त्यांचाही विचार करायला हवा ना. अहो असा चेहरा बघून एकही विद्यार्थी बसणार नाही वर्गात. काही अपेक्षा घेऊन आला असाल तर आल्या पावली मागे जा. कारण तुमच्यामुळे तुमचा भाऊ आणि वडील भिकेला लागले. मी लवकर हार मानणाऱ्यातली नाहीये. मनात चल घे भरारी न भावर शोधू सोनेरी घर. त्यांना जर रंगमंचावर मी गाण्यासाठी उभं केलं ना तर गाणं तर दूरच त्यांना बघून लोक पळून जातील. काय त्यांचा तो चेहरा. तुझ्या दिसण्यापेक्षा तुझ्या असण्याला जेव्हा महत्व मिळतं ना तेव्हा तू लोकांच्या मनात पोचलेली असतेस. फेडरिक निएत्जेचं म्हणणं कधी कधी पटून जातं. गॉड इज डेड. देव मेलाय आणि त्याला आम्ही माणसांनीच मारलंय.